मित्रांनो, आता तुमच्या कुठल्याही कोर्ट केसची माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे। पूर्णपणे डिजिटल स्वरूपामध्ये तुमच्या प्रत्येक कोर्ट केसची माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे आणि हीच माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला गुगलच्या माध्यमातून कोर्ट सर्व्हिसेस, ऑनलाईन कोर्ट सर्व्हिसेस सर्च करायचे। या वेबसाईटची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल, services.ecourts.gov.in। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोर्ट केस नंबर, याच्यानंतर केस स्टेटस, कोर्ट ऑर्डर आणि केस लिस्ट, याचबरोबर कॅवेट सर्च, अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत। आपण प्रत्येक ऑप्शननुसार किंवा मुख्य पृष्ठावरती डायरेक्टली आपल्याकडे आपल्या जर केसचा रजिस्टर नंबर असेल तो केस नंबर टाकून सुद्धा आपण याच्यामधून डायरेक्टली सर्च करू शकता। आता आपल्याकडे केस नंबर नाहीये, आपल्याकडे समजा आपण केसच्या स्टेटसनुसार किंवा ऑर्डरनुसार पाहायचं असेल, त्या ठिकाणी आपण पाहूयात केस स्टेटसनुसार। आता केस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं आपलं राज्य निवडूया। याच्यामध्ये महाराष्ट्र निवडलेलं आहे। महाराष्ट्र निवडल्यानंतर आपल्याला पुढचे ऑप्शन असणार आहे जिल्हा निवडण्यासाठीचे। आपल्याला कोणत्या जिल्ह्यातील कोर्ट केस पाहिजे ती कोर्ट केस आपण या ठिकाणी पाहू शकता, तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। आता समजा आपल्याला एक पर्टिक्युलर जिल्हा निवडला, आपण बुलढाणा जिल्ह्यातील आपल्याला केस पाहिजे, तर बुलढाणा जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढे काही कोर्ट आहेत याच्यामध्ये सेशन कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, सिव्हिल कोर्ट वगैरे वगैरे जे काही वेगवेगळे कोर्ट आहेत हे कोर्ट आपण याच्यामधून निवडू शकता। आता आपल्याला समजा याच्यामध्ये मेहकर सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट आपण निवडले उदाहरणार्थ। आता हे निवडल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला काय की पार्टी नेम, म्हणजे ज्याची केस आहे त्या पेटिशनर किंवा रिस्पॉन्डंटच्या नावानं आपण सर्च करू शकता। आपल्याकडे याच्या अंतर्गत केस नंबर असेल तर त्यांना सर्च करू शकता, फिलिंग नंबर असेल, वकील कोण आहे त्या वकिलानुसार सुद्धा सर्च करू शकता। तर त्या या कोर्टामध्ये असलेल्या वकिलाच्या नावानं सुद्धा इथं सुरू असलेल्या केस आपण सर्च करू शकता। FIR नंबर असेल त्याच्यानुसार वगैरे वगैरे आपण या ठिकाणी केसच्या टाईपनुसार सर्च करू शकता। आता आपल्याला समजा पार्टीच्या नावानं सर्च करायचंय। आता उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये कॉमन पार्टीचं नाव समजा टाकलं, याच्यात पाटील, आणि रजिस्ट्रेशन इयर काय केसचं समजा आपल्याला 2025 ची केस पाहिजे आहे। याच्यामध्ये पेंडिंग आणि डिस्पोज्ड दोन केस आहेत, तर याच्यामध्ये आपण दोन्ही निवडूयात। याच्यानंतर खाली एक इथं कॅप्चा कोड दिलेला आहे, हा कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून आपल्याला या बॉक्समध्ये एंटर करायचं आहे। कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर आपल्याला खाली गो वरती क्लिक करायचंय। आता गो वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपण सर्च केले पाटील या नावानं। मग पाटील या नावानं असलेले जे काही केस आहेत त्या वेगवेगळ्या केस आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील, कोणत्या कोणत्या कोर्टामध्ये कशा कशा संदर्भातील काय काय केस आहेत। त्याच्या पुढे एक व्ह्यू नावाची ऑप्शन दिलेली आहे। या व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर त्या केसचा नंबर किंवा त्या केस कधी फाईल झालेली आहे, त्या केसच्या संदर्भातील जी काही माहिती असेल, त्याची हिअरिंग कधी झालेली आहे, सध्या त्याची स्टेटस काय वगैरे वगैरे आपण या ठिकाणी सर्व पाहू शकतो। आता ही केस जर कंप्लीट झालेली असेल तर हिचा आलेला निकाल असेल किंवा त्याच्या संदर्भातील जजमेंट असेल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकता शेवटची हिअरिंग काय झालेली आहे, सप्टेंबर 2025 ची। आता त्या हिअरिंग वरती आपण जर क्लिक केलं तर त्या हिअरिंग मध्ये काय दिलंय, म्हणजे कसे काय काय पुढे हे केलंय ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। याची आपण या ठिकाणी प्रिंट सुद्धा काढू शकता। आता समजा आपल्याला केस नंबरच माहिती आहे, सगळं काही करायची गरज नाही, तर आपण याच्यामध्ये पाहू शकता केस टाईप मधून कुठल्या टाईपची केस आहे, क्रिमिनल केस आहे, सिव्हिल रेव्हेन्यू डिपार्टमेंटची किंवा इतर कुठल्या डिपार्टमेंट, ते आपल्याला या ठिकाणी निवडायचंय। निवडल्यानंतर आपल्याला पुढे काय द्यायचं, केस नंबर द्यायचा आहे, त्याच्यानंतर वर्ष द्यायचंय आणि हा दिलेला कॅप्चा कोड टाकून गो करून आपण हे सर्च करू शकता। फिलिंग नंबर जर असेल आपल्याकडे तर तो नंबर टाकून आणि वर्ष टाकून सुद्धा आपण या ठिकाणी ही केस सर्च करू शकता। जो काही नंबर असेल तो नंबर या ठिकाणी एंटर करायचा, वर्ष टाकायचंय, कॅप्चा कोड टाकून आपण या ठिकाणी सर्च करू शकतो। अशा प्रकारे केसच्या स्टेटसनुसार किंवा कोर्टच्या ऑर्डरनुसार, आता कोर्टच्या ऑर्डरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आपण समजा एखाद्या वेगळ्या जिल्ह्याची पाहिली, समजा याच्यामध्ये आपण हिंगोली जिल्हा घेतलाय। हिंगोली जिल्हा घेतल्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील काही वेगवेगळे कॉम्प्लेक्स आहेत, कोर्ट कॉम्प्लेक्स, आपण हिंगोलीचं उदाहरण घेतलंय। तर याच्या जे काही कोर्टाच्या ऑर्डर आहेत त्या कोर्टाच्या ऑर्डर, पार्टी नेम, केस नंबर, कोर्ट नंबर, ऑर्डर डेट, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकता। आता डेट मध्ये काय, आपण समजा 1 जानेवारी 2026 पासून आज 25 जानेवारी 2025 पर्यंत इंट्रीम ऑर्डर, फायनल ऑर्डर, बोथ ऑर्डर आपण या ठिकाणी घेऊया। पुढे कॅप्चा कोड दिलेला आहे, जसा आहे तसा आपल्याला कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर खाली आपल्याला गो वरती क्लिक करायचंय। तर गो वरती क्लिक केल्यानंतर जे काही इथल्या ऑर्डर आलेले आहेत या कोर्टातील पर्टिक्युलर, त्या ऑर्डर आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहेत। आता ही ऑर्डर आपण या ठिकाणी पाहू शकता की काय नेमकी त्याच्यावरती सुनवाई दिलेली आहे,
ती सुनवाई आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. त्याला डाउनलोड करायचं असेल डाउनलोड करता येणार आहे आणि याला प्रिंट काढायची असेल तर प्रिंट सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कुठल्याही कोड केसची माहिती ऑनलाईन पद्धतीनं अगदी 5 मिनिटांमध्ये घर बसल्या पाहू शकता. डिजिटल स्वरूपामध्ये कोड केसची ही माहिती आता आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा EQJ कोड्सच्या माध्यमातून सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जमिनीच्या रिलेटेड वगैरे जे काही केस असतील ते आपल्याला पाहता येतील. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल सुद्धा नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.